हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजचा मी व्लॉग बनवणार आहे कोकण महोत्सव. तर आज आपण आलेला आहे कोकण महोत्सव, जे की पु ल देशपांडे बागेच्या जवळच भरलेला आहे. तर जवळच भरलेला आहे म्हणजे जत्राच आहे थोडक्यात, कारण आतमध्ये सगळे वेगवेगळे पाळणे, ड्रॅगन पॉईंट सगळं आहे. तर माझ्याबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. चला तर आतमध्ये आपण एंटर करूया. गार्डन मध्ये आत आल्यानंतर इथं पे आणि पाच गाडीसाठी जागा आहे. तर इथं खूप गाणी वाजते, त्यामुळे आवाज कमी येऊ शकतो. तर इथं परीने सगळ्यात आधी याचं तिकीट काढले, ती खेळायला लागली. तिला सगळ्यात आधी हेच आवडतं. तर ह्याला काय म्हणायचं, आम्ही तर जम्पिंग जपांग म्हणतो. तर इथं 50 रुपये तिकीट होतं, किती पण वेळ खेळू शकतात. तर मी सगळ्यात आधी हे घेतलंय. आणि इथं भरपूर राईड आहेत. आता कसं उन्हाळी सुट्टी लागली, पुण्यातली लोक कुठं फिरायला जाणार. आज वीकेंड पण आहे ना, तर सगळी गर्दी. पुण्यात तुम्ही काही कुठेही काही असं फंक्शन वगैरे असलं की सगळे जिकडं दिसेल तिकडं पुणेकर असतात. तर इथं सगळं हाऊसफुल झाले. तर पुण्यातल्या लोकांनी कुठं फिरायला जायचं म्हणून अशी जत्रा भरवली आहे ना आपल्या भाषेत. आता जत्रा तर सगळीकडच्या होऊन. तर हे बघा, अशा वेगवेगळ्या राईड आहेत लहान मुलांना आकर्षण करायला. ह्याच्या आम्ही लहानपणी लय उड्या मारायचो. तर अरे स्पोर्ट बाईक आहे. तर आता दिवस पावळत आलाय, भरपूर गर्दी झाली. अजून थोड्या वेळाने हाऊसफुल होईल. ह्याच्यामुळेच ट्रॅफिक आहे रोडवरती. तर इथं कॉटन कॅन्डी आहे. आणि इथून आता चालत जायचं. रॅम्प वॉक करायचं काय इथं. तर इथं फोटोचा पॉईंट बनवलाय बघा. पताके लावलेत. असं आम्ही मराठी शाळेत असताना पताके लावायचो. काही कार्यक्रम असला की सगळी शाळा सजवायची. भारी ना. तर फोटो पॉईंट केलाय. तुम्ही कुठले? आपण ते राहता वारजेला. मी कर्वेनगरला राहते. चॅनलला सबस्क्राईब केलं. नक्की सगळे व्हिडिओ बघा. तर बघा, मी व्लॉग करते म्हणून त्यांनी चॅनलचं नाव विचारलं. तर बघा कसं भारी सजवले. पताके बिताके, लाईटिंग, फोकस. तर सगळे इथं फोटो काढायला गर्दी. आता इथं पुढं आलोय. फोटो पॉईंट पासून पुढं आलंय. इथं बघू काय आहे. दोन दिसले वासुदेव. तर सकाळी सकाळी गावाला पहाटे यायचे वासुदेव. इथं काय वेगवेगळे ड्रेस, साड्या, ओढणी, खायचे पदार्थ, असे वेगवेगळे स्टॉल आहेत. बहुतेक मी ह्याचीच ॲडव्हर्टाईज बघितलेली आमच्या तिथं, की तुम्ही फ्रीमध्ये स्टॉल लावू शकता. ते हेच होतं वाटतं. पाऊस पडेल काय, ऊन पडेल. आता तर इथे वेगवेगळ्या रोपांचा स्टॉल आहे. आवडलं मला. हे काय हो? एस्पॅरागस. आणि हे ही ग्राफ्टेड कॅक्टस.
बघू परी. परी इकडे बघ, कोणतं आवडले तुला? कितीला आहे हो हे? इकडे 130 ला 250 जाऊन 130 ला घ्यायचे परी आहे. चढ. कुठे चालली परी बसायला? तर हे बघा, इथं बसायला असं भारी आतमध्ये आले की इथं कार्यक्रम पण होतं, तिथं स्टेज पण आहे. एकदा आम्ही आलो तेव्हा इथं डान्सचे कार्यक्रम चालू होते. तर असा स्टेज आहे, असं बसायला आहे इकडे. चल परी, चल चला. बघितलं आता सगळे खायचे स्टॉल आहेत. तरी काय काय खायचं आपण? हा, काय खायचंय? पाणीपुरी आणि मला पण पाणीपुरी खायची. बाबू, खेळायला गर्दी पण आहे इथं बघ. हा, काय खेळायचं? आधी खा ना काहीतरी. आधी पप्पाला परी चढ. परी चढ ना, जा वरती. खेळ परी. किती वेळ खेळायचं? आ, तर पावभाजी कच्ची दाबेली आहे. तर आम्ही तर कच्ची दाबेली घेतली खायला. परीला काहीतरी वेगळंच पाहिजे खायला, हा ना? घेऊ आपण. चल आधी पाणी बॉटल घेऊ. हात ना. पाणी कसं वाटलं? तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुणेकर तुम्ही जर इथे राहत असाल जवळपास आसपास तर नक्की या. भारी सगळे इथं राईड वगैरे. तर कशी वाटली पुण्याची जत्रा नक्की सांगा. उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यात तर कुठं तर फिरायला जायचं, त्यापेक्षा मग थोडे वेळ 2-3 तासासाठी फिरायला आपण इथे येऊ शकतो. तर कोकण महोत्सव होता आज, मी जत्रा म्हणते, तर भारी होतं सगळं ह्याच्यात. चला तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता आम्ही घरी चाललो, हो ना परी? बाय म्हण. बाय.